तर मित्रांनो, मी सिद्धू पडू. आपण बघत आहात दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हाय मित्रांनो. आज आपण मिनरल मिक्सचर कोणते 5 बेस्ट मिनरल मिक्सचर वापरावे हे आपण आज ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्रांनो, मिनरल मिक्सचर का वापरावे, तर आपल्या चाऱ्यामधून जे आपल्या गाईला विटॅमिन D3, झिंक, फॉस्फरस आणि कॅल्शियम याची कमतरता असल्यामुळे आपल्याला वरून मिनरल मिक्सचर वापरावे लागते. मित्रांनो, मिनरल मिक्सचरचे फायदे म्हणजे काय, तर मित्रांनो मिनरल मिक्सचरचे हे फायदे की आपली गाय वेल्यानंतर लवकर हीटवर येणे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपली गाय हीटवर आल्यानंतर आपली गाय लवकर गाभण जाणे, नाहीतर 3-4 महिने गाय लवकर गाभण जात नाही. त्यामुळे आपल्याला मिनरल मिक्सचर वापरल्यामुळे आपली गाय गाभण जायला आपल्याला त्रास करत नाही. नंबर 3 म्हणजे मित्रांनो, गाईच्या अंगावर एकदम चमक आपल्याला दिसून येते. नंतर आपल्या दुधामधून जे कॅल्शियम कमी होतं ते मिनरल मिक्सचरच्या स्वरूपामधून आपल्या गायचे जे कॅल्शियम येते आपल्या गाईला जे भरून निघतात, त्याच्यामुळे मिनरल मिक्सचर हे वापरावं लागते. मिनरल मिक्सचरचे अनेक फायदे आहे मित्रांनो. मिनरल मिक्सचर वापरणे हे गरजेचे आहे. कोणत्या कंपनीचे मिनरल मिक्सचर वापरावे जेणेकरून आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटेल. मित्रांनो, मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही अनेक कंपन्या आहेत ज्याचे मिनरल मिक्सचर सध्या अवेलेबल आहे. पण मित्रांनो, कोणत्याही अशा वेगळ्या कंपनी मिनरल मिक्सचर न वापरता आपण चांगल्या बेस्ट 5 मिनरल मिक्सचर आपण ह्या व्हिडिओमधून सांगणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, मिनरल मिक्सचरचे म्हणजे कंपन्या अनेक कंपन्या असल्यामुळे आपण कोणत्याही कंपनीत घेतो, आपण कोणतं पण ऐकतो की हे मिनरल मिक्सचर ते मिनरल मिक्सचर कोणतं न ऐकता आपल्याला ज्याचे रिझल्ट भेटेल त्याचे आपण मिनरल मिक्सचर वापरावे. मित्रांनो, मी तुम्हाला असे 5 मिनरल मिक्सचर सांगणार आहे. मिक्सचर म्हणजे हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिले मिनरल मिक्सचर येतं आपलं ॲग्रीमेंट फोर्डचं, जे की एकदम बेस्ट मिनरल मिक्सचर. मित्रांनो, ॲग्रीमेंट फोर्डचे आपले 3 मिनरल मिक्सचर बघायला भेटते, एक साधं आणि एक चिलेटेड आणि एक सुपर चिलेटेड. मित्रांनो, ॲग्रीमेंट फोर्डचं आपण वेगवेगळ्या कंपनीचे ॲग्रीमेंट फोर्डचं मिनरल मिक्सचर आपण ते सुपर चिलेटेडमध्ये वापरावे. नंतर मित्रांनो, दुसरं मिनरल मिक्सचर येतं म्हणजे CRS. हे CRS कंपनीचे मिनरल मिक्सचर आहे आपल्या पहिल्या रोग कारोडीसाठी एकदम आणि बेस्ट मिनरल मिक्सचर आहे. मित्रांनो, CRS कंपनीचे मिनरल मिक्सचर एकदम पहिल्या रोग कारोडीसाठी गाभ झाले एकदम व्यवस्थित मिनरल मिक्सचर आहे. ज्या कारोडी आपल्या गाभ जात नसेल त्या कारोडीला आपण CRS मिनरल मिक्सचर वापरू शकता. मित्रांनो, तिसरे म्हणजे मिनरल मिक्सचर म्हणजे बेस्टमिन फोर्ड हे पण खूप मिनरल मिक्सचर एकदम मार्केटमध्ये सध्या भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. तर मित्रांनो, तुम्ही बेस्टमिन हे मिनरल मिक्सचर बिन वापरू शकता. नंबर 3 म्हणजे मित्रांनो, इंटस कंपनीचे मिन फागोड. मित्रांनो, इंटस कंपनी मिन फागोड हे मिनरल मिक्सचर पण एकदम व्यवस्थित आपल्यासाठी आहे. मित्रांनो, नंबर 4 म्हणजे तर ट्रेसमिन फोर्ड. मित्रांनो, ट्रेसमिन फोर्ड हे मिनरल मिक्सचर एकदम आपल्या पशुसाठी एकदम. मित्रांनो, कोणत्या देखील कंपनीचे मिनरल मिक्सचर वापरा, पण ब्रँडेड कंपनीचे वापरा जेणेकरून आपल्याला त्या मिनरल मिक्सचरचा रिझल्ट मिळेल. मित्रांनो, असे कोणते बरेच कंपन्या आहे पण त्या कंपनीचे मिनरल मिक्सचर मार्केटमध्ये जरी असले पण मित्रांनो कोणते बी असले तर आपण ब्रँडेड कंपनी मिनरल मिक्सचर वापरा, कारण आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट भेटतो. मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात, असे याच्या त्याच्या गोठ्यावर बघून मिनरल मिक्सचर वापरतात. तर असं न करता आपल्याला ज्याचे रिझल्ट भेटेल ते मिनरल मिक्सचर वापरा. मित्रांनो, ॲग्रीमेंट फोर्डचा मिनरल मिक्सचरचा डोस म्हणजे तर दिवसाला 100, ज्या 10 लिटर गाय आहे त्याच्यासाठी 100 वापरू शकता. पुन्हा CRS हे कंपनीचे मिनरल मिक्सचर गायीसाठी पण चांगले आणि कारोडीसाठी पण चांगले. तर मित्रांनो, त्याचा पण डोस 50-50 तसे. पुन्हा बेस्टमिन एकदम हेवी एकदम व्यवस्थित मिनरल मिक्सचर आहे मित्रांनो, याचा पण डोस 50-50 आहे. मिन फागोड मित्रांनो, हा पण एकदम स्वस्तात मस्त मिनरल मिक्सचर म्हणलं तर मिन फागोड. मित्रांनो, तुम्ही तुमच्या गोठ्यावर कोणते मिनरल मिक्सचर वापरता तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी माझ्या गोठ्यावर मिन फागोड मिनरल मिक्सचर वापरतो. तर मित्रांनो, मिनरल मिक्सचरचे वापरणे जे आपल्याला काळात गरजेचेच आहे, कारण आपल्या ज्या चाऱ्यातून जे मिनरल, झिंक, फॉस्फरस, विटॅमिन D3 असे बरेच जे घटक आहेत ते आपल्या चाऱ्यातून आपल्याला भेटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला मिनरल मिक्सचर वापरणे गरजेचे आहे. धन्यवाद. आवडला असेल तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि बेल आयकॉनला घंटेला दाबायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्ही तुमच्या गोठ्यावर कोणते मिनरल मिक्सचर वापरा हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला कोणते मिनरल मिक्सचर वापरावे हे तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद मित्रांनो.